विघ्नहर्ता गजानन भगवान नटराज श्रीदेव पाटेश्वर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि महाबली हनुमंत श्रीदेव परशुराम अशा सर्वांना वंदन करतो। महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ तालुका सावंतवाडी वार्षिक स्नेह संमेलन। तालुक्यातील विविध ठिकाणची एकत्र मंडळी येतात आणि एक दिवस सर्वांचं हे संमेलन होतं। चर्चा होतात, विचारांचं आदान प्रदान होतं, वक्त्यांचे विषय समजतात आणि यानंतर आपल्या मेंदूला तजेला देण्यासाठी आपल्या कलेला उजाळा मिळावा या हेतूनं महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ तालुका सावंतवाडी आपल्या तालुक्यातील कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या हेतूनं या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतं। यामध्ये नृत्य आहे, वादन आहे, कविता आहे आणि आपण काही ज्येष्ठ मंडळींना अगदी जुन्या गाण्यांवरती नाचताना देखील बघणार आहोत। अशा या रंगत जाणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उपस्थित रसिक हो, स्वागतम, शुभ स्वागतम। त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नि त्वं विष्णु त्वं ब्रह्म भूर्भुवस्वः। हे संपूर्ण विश्व, हे ब्रह्मांड ज्या ओंकारानं व्यापून टाकलेलं आहे, 14 विद्या 64 कलांचा जो अधिपती आहे, त्या सूरपतीला वंदन म्हणून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात नृत्यातून गणेश वंदना इथून सुरुवात करतो आणि निधी सातावळेकर आपल्यासाठी ही गणेश वंदना घेऊन येते। एकदा सुरुवातीला जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत या सर्व कलाकारांसाठी आणि आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच। बाळपुराणी हा विचार म्हणजे प्रसाद मराठे आणि हा विचार म्हणजे अंजली नातू, असेच 5 जण एकत्र आले आणि महाराष्ट्र ब्राह्मण मंडळासाठी जे कलाकार असतील आणि महाराष्ट्र ब्राह्मण मंडळासाठी जे कला सादर करतील अशा कलाकारांसाठी आपल्याकडनं काही ना काहीतरी भेट, मग ती भेट 1 रुपयाची जरी असेल तरी ही बहुमोल अशी भेट असते। आता सादर केलेल्या 3ही कलाकारांसाठी पंचकतर्फे भेट आलेली आहे। कलाकारांना आम्ही ती देऊ, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक गाणी गाऊन रसिकांच्या मनावरती जी मोहिनी घातली, यामधलं एक नाव म्हणजे किशोर कुमार। गाण्यासाठी हा माणूस जन्माला आला नाही, पण यांनी जन्माला घातलेली गाणी मात्र अजरामर झाली। अनेक गाणी यांनी गायली आणि आजही ही गाणी गुणगुणावी असं एखादं गाणं म्हणशील का असं विचारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं नाव पुढे येतं ते म्हणजे किशोर कुमार यांनी गायलेली गाणी। आणि यांनीच गायलेलं एक गाणं अमिताभ बच्चन आणि नीतू सिंग यांच्यावरती चित्रित झालेलं आहे। प्रेम आणि भावना असं हे व्यक्त होणारं सुंदर असं गाणं छूकर मेरे मन को तुमच्यासमोर सादर करतील आपल्यातले एक अतिशय सुंदर असे कलाकार, जे 3 ते 4 तास एकटाच मी सादर कराओकेवरती गाणी सादर करू शकतो जर कार्यक्रम कमी पडला तर, असं ज्यांनी पहिल्या दिवशी सांगितलंय असं राजेंद्र डोंगरे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवूया। Hey, my
कस्तुरीसाठी पुन्हा एकदा जरा व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. आनंद हा घेण्यावरती असतो. शेड सारवताना सुद्धा आनंद मिळू शकतो आणि भाकरी भाजताना सुद्धा आनंद मिळू शकतो. आणि यांच्यावरती सुद्धा अशी अजरामर गीतं तयार झालेली आहेत. कस्तुरीचे मामा यांच्याकडनं तिला हे बहुमोल बक्षीस मी देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा आपल्या मरगळलेल्या मनासाठी डॉक्टरांना मी या ठिकाणी बोलवतोय. डॉक्टर मानसी वझे. 1960 साली प्रसिद्ध झालेला एक सुंदरसा चित्रपट आहे, दिल अपना प्रीत पराई. आणि या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेलं पुढचं गीत कराओकेवरनं डॉक्टर मानसी आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मीना कुमारी आणि राजकुमार यांच्यावरती चित्रित झालेलं हे सुंदर असं गीत आहे. प्रेम आणि जीवनातील गूढतेवर आधारित आहे आणि आजही ते अतिशय लोकप्रिय आहे. गाण्याचे शब्द मी आता सांगत नाही, कारण मला डॉक्टरांकडनं एक इंजेक्शन मिळण्याची शक्यता आहे आधीच गाणं पुरतं म्हणून. पण हे गाणं प्रेम, जीवन आणि नशिबाच्या गुंतागुंतीवरती आहे. अनाकलनीय अशा स्वरूपाबद्दल आहे आणि यातून प्रेम, अपूर्ण प्रेम, पूर्ण प्रेम नाही, अपूर्ण प्रेम, हृदयस्पर्शी भावना व्यक्त करते. एक क्लासिकल आणि हिंदी अशा या सुंदरशा अजरामरशा गीतामधून लता मंगेशकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर मानसी वझे.
आज जेवणासाठी थांबा असा आग्रह होतो अशा गृहिणी आणि मंडळाच्या कामामध्ये नेहमी सक्रिय असलेल्या त्यांनी एक स्वतः असं एक प्रहसन दिलंय. हे प्रहसन त्यांनी स्वतः दिलंय आणि पूर्णपणे काल्पनिक आहे. एखाद वेळेस सादरीकरण चालू असताना तुम्हाला तुमच्या नावाशी साधर्म्य त्या नाट्यछटामध्ये आढळेल. म्हणजे उदाहरणार्थ वीरेंद्र नाव आढळेल, पण तो मी वीरेंद्र नसेल, त्या प्रहसनामधला वीरेंद्र असेल. असं हे प्रहसन तुमच्यासमोर सादर करतायत सौ नीलम जोशी. सगळ्यांना इथे मी चहा ठेवलाय तो घ्या तुम्ही. आता इथे सगळ्यांना हातात कप नेऊन कुठे देणार? 4:25 झाले, 6 वाजता परीक्षा द्यायची, त्यांनी मला रांगोळी काढायची आणि हे सांगतात गुंतून पडलंय प्रेमात. कसलं गुंतून? ह्या ज्या माझ्या संसारात गुंतून पडले, रांगोळी त्याच्यात टिपके सुद्धा काढायला वेळ मिळत नाही. काय सांगणार? चला आता सगळे साहित्य घेऊया. ताटली, गायनं, चाळण, चमचा, काटा. एकदा हे असं घेऊन मी जात, मी नेहमी भाग घेते रांगोळी स्पर्धेमध्ये. एकदा हे असं घेऊन जात होते आणि ते आपल्याकडचे आहेत ना आपण देवानंद बळे, ते काय गणित नाही, मला वाटतं इतिहास भूगोल अशा कुठचे तज्ज्ञ आहेत. ते मला म्हणाले, वहिनी तुम्ही रांगोळी काढायला जाताय की स्वयंपाक करायला जाताय? आता काय करणार, हल्ली ह्या लागतात साहित्य, ही चमचे, गायनं, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण या पुरुषांना काय माहिती आहे. चला काढते. सगळ्या बायका कॉलनीतल्या रांगोळी काढून मोकळ्या झाल्या असतील. मी आपली आहे इथे, चहा, आजीचं काहीतरी, पाणी, नातवाचा अभ्यास, सारखी गुंतून पडलेली असते. म्हटलं ह्या कार्यक्रमाला तरी भाग घेऊया. घरातूनच स्पर्धा द्यायची, म्हणून मला ना त्या ऑनलाईन स्पर्धा बऱ्या वाटतात. तर काय कसली खेळू आता मी, एवढी काढणारी कसबी बाई, म्हणजे माझ्याकडून परीक्षकांच्या अपेक्षा वाढणार. मी फ्युजन करते, म्हणजे पारंपरिक टिपक्यांची रांगोळी पण काढते आणि हे गायनं बिणं वापरून यूट्यूबवरची. आणि तिसरं माझं ड्रॉइंग चांगलं आहे. मोर वगैरे एखादा सुंदर काढून दिसायला काढला की परीक्षक खुश होते. काय का आरती, तुझी संपत आली काढून? बरं बाई, तुम्ही दोघंच ना म्हणून तुला वेळ भेटतोय. छान काढलीस, जमतंय हा तुला. नाही जमलं ना मी शिकवेन, आहे शेजारी कशाला लागते. 4 टिपके काढते पटापट. बापरे किती वाजले बघा. परीक्षक काय, त्याला काय काम आहे, येणार पटकन. आणि ते माझे मार्क चुकणार ना, वेळेत आटोपलं नाही म्हणून 10 मार्क मायनस. त्यांना तेवढंच कट करायचं असतं. काय ग, करडा रंग हा देते, घे. तू नको उठू बाई, घे. माझ्याकडे हा एवढा रंग असतो. कारण काय माहिती का, रांगोळ्या मी नेहमी काढते. काढल्यानंतर तुम्ही मध्ये काय करता, सगळ्यात एक कचऱ्यात टाकून देता. मी कचऱ्यात नाही टाकत, मी सगळी छान गोळा करते आणि तो रंग ना मग कुठेतरी शेडिंगला वापरायला मिळतो. हा तो भरपूर वापर, मला तर नकोच. गोड कुठे गेला ना, गोड शिवाय जमत नाही. तो कानात घालायला लागतात आणि इकडे पण लागतात. काय ग, संध्याकाळी बक्षीस समारंभाला तो काढ ग, मी विचारते तुला. माझं बोलतंय पटकन म्हणाल. ह्याच्या बक्षीस समारंभाला तू जाणार आहेस ना, मग तू काय कपडे करणार आहेस? म्हणजे पंजाबी ड्रेस वगैरे की साडी? ठीक आहे, तू बाई यंग आहेस, मी बाई साडी नेसणार. कसं काय माहिती का, स्टेजवर आधी ना साडीला थोडं प्रेस्ट दिसतं, त्यातून ना नंबर टूच आपल्याला बक्षीस घ्यायचं आहे. साधारणपणे मला आजपर्यंत पहिला नंबर मिळतो. मग त्याला साडी बिडी म्हणजे जरा लोक जरा वा म्हणतात. फक्त मला आता प्रश्न काय आहे, कुठच्या रंगाची साडी नेसू? कारण काय माहितीये का, बक्षीस कोणाच्या हस्ते मिळेल त्यावर आपला फोटो अवलंबून असतो आणि फोटोला मी जाम महत्व देते. मी ना तो आपला उपाध्यक्ष आहेत ना, ते ग सगळी कार्यक्रमात पहिल्यापासून उपस्थित असतात. कार्यक्रम सुरू झाला की यांची पोस्ट आली, कार्यक्रम सुरू झाला. ते ग अमोल भाईडकर
ते मला काल भेटले पुतळ्याकडे. मी म्हटलं अमोल अमोल थांब, बक्षीस कोण देणार? तो म्हणाला काय ग, कोणतरी कार्यकारिणीची माणसंच देणार, सेक्रेटरी, कार्यवाह नाहीतर अध्यक्ष. हे मला आयडिया समजली. मग माझ्या लक्षात आलं माझा पहिला नंबर कायम तुला कदाचित उत्तेजनार्थ मिळेल ना, मला असं वाटतंय. निश्चित उत्तेजनार्थ देतात असंच कोणाकडून तरी. मग तिसरा नंबर सेक्रेटरी. आता कार्यकारिणीत कोण कोण आहेत सांग? एक त्या सेजल बोर्डे, त्या भरभर फास्ट बोलतात आणि मस्त करतात. एक त्यांच्या हस्ते असेल. दुसऱ्या असतील त्या प्रांजली पंतू, त्या शांत व्यक्तिमत्व, त्या एक असतील. किंवा त्या चटकन सगळी कामं करणाऱ्या क्लुप्ती बदके, त्या एक असतील. काय म्हणणार, माझी समजा लाल साडी आणि सेजलची निळी किंवा तर ठीक आहे, पण ती पण नेमकी लाल दिसली किंवा पण तू आहे त्या जर नेमक्या माझ्या हातात नसल्या तर दोन सेम साड्या म्हणजे नाही ग, मला नाही पसंत पडत. आत्ता तुझ्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं उत्तेजनार्थ तिसरं दुसरं आणि काही वेळा की नाही सगळ्या महिलांना खुश करायला विभागून वगैरे पण देतात. म्हणजे हे सगळे आहेत म्हणजे कार्यवाह, उपकार्यवाह, सेक्रेटरी, उपसेक्रेटरी, उपाध्यक्ष, ह्या सगळ्यांकडून देतो. पण पहिला नंबर पहिला तो एक तर अतिथी असतील प्रमुख किंवा अध्यक्ष आपल्या मंडळाचे. ते ग काय त्यांचं नाव आहे, भालचंद्र तिडके. ते पुरुष असल्यामुळे त्यांचं कसं असतं, एक पारंपरिक पेहराव असतो, ते धोतर वगैरे असं असेल किंवा त्या बायका आता माझ्यासारखं असं रंगीत निळं चांगलं बायकांच्या साड्यांचं निश्चित नाही. म्हणजे माझा फोटो छान येणारच, नो प्रॉब्लेम. वा, एक प्रश्न सॉल्व झाला. रांगोळीत काही शिल्लक राहिले का? अरे मोराचा डोळाच काढला नाही. चला ठीक आहे, होतं या हे तू पण आता ना पटकन येतीलच परीक्षा तेवढ्यात. किती वाजले? बापरे 5:45 झाले. हे पण तुला सांगते मी, एकंदर प्रभाव, वेळेत आटोपणं आणि आपण काय फ्युजन केलं त्या सगळ्याला मार्क असणार. माझा नेहमीचा अनुभव आहे. अगं हो कॉलेजमध्ये असताना मला मिस रंगोली असं सगळेजण म्हणत. काय सांगू तुला, मी फक्त तुलाच सांगितलंय हा, बाकीच्यांना मी सांगत नाही. लोकांना काय करायचं उगाच मला दुष्ट लागेल. चला झाला, आपण फ्रेश होऊया. पण ठीक आहे, परीक्षा केव्हा झाली? हे आले, हे लेफ्टने आले आले, हे परीक्षक आले. हे उठ नको काय, उठ उठ, या 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 या, बरं झालं या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलात. हां दीदीची हो छान आहे ना. आणि हो मग शेजारीच काढायची आहे माझी आहे म्हणून काढणारच चांगली. हां हो फ्युजन काढलंय. बरं तुमचे मार्क वगैरे देऊन झाले तर या ना चहाला या. वर या सीझनला चहा नंतर कॉफी हवीच, या ना. काय म्हणताय, घेतलं? बरं ठीक आहे, बरोबर आहे. आज तुमचा रोल असा आहे निःपक्षपातीपणे रिझल्ट द्यायचा आहे का? बरोबर ठीक आहे. अच्छा चला बाय. हां हां पुन्हा भेटणार ना मी नक्कीच. चल फ्रेश होऊ चल, मी पण कपडे बदलते, छानपैकी साडी दिसून येते. चला आम्ही खाली जातोय कॉलनीत, कार्यक्रम आहे, तुम्ही या नाही तर नको येऊ. मी जाते. चला. अरे ए ती बघ तुझी मुलगी आली. काय गे चिंगी, काय बातमी काढलीस? काय रिझल्ट समजला? ए पोरगी तुझी हुशार आहे हा, आपल्या गटातली बातमी काढते. हे कोणाकोणाला मारतात काय काय सांग बघू. उत्तेजना, अरे वा हे बघ उत्तेजनार्थ तुझा. बघ मी तुला सांगितलं होतं ना मला 32 रात्री नसले ना वड्यांकडे हल्ली काढले 2-4 तरी 28. आता आज 28 तारीख आहे, 28 आणायचं म्हण. चल तुझं कौतुक करते. मला बटाटे वड्याची पार्टी पाहिजे. हां हां चल ठीक. आणि बाकीच्यांचे समजले तुला? हां तिसरा कोणाचा हो का? हां आणि दुसरा हां आणि पहिला काय कुणी का गोंडले?
कुणी का गोंडले? ए नीट बघितलंयस? कुणी का गोंडले काय काढते रांगोळी? आणि नाही मला माहिती आहे, अगं खरंच ती छान रांगोळी काढते. धनश्री हॉलमध्ये वगैरे बघितलंय ना, मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढते. पण ना माझ्या इतकं तिचा हात नाही ग सराईत. हे कसं काय झालं ग? कुठे चुकलं माझं? मी कधी चुकतच नाही. ह्याच्यावर उत्तम रांगोळी कुणी का काढते? काय कारण असेल? हा नाही का, तुला मिळालं बरं झालं, त्याचं नाही. पण मला मिळालं नाहीच ना. अगं नेहमी मी विनर, म्हणजे नेहमी त्या कोणते मोठे लोक होते तसं पहिला नंबर सोडून बाकीचा रिझल्ट का अशी विचारणारी मी. मग वाटणार ना, आणि किती मेहनत केली आहे मी. बघ ना काय काय काढलंय ते. काय झालं असेल असं? अगं नाही नाही, विचार केलाच पाहिजे. सांगू तुला? सांग मी आता बघते. तू सगळ्यांना ओळखतेस का ग? नाही ना, सांगते मी तुला. ते जे परीक्षक आले होते ना, त्यातला एक होता हेरंब खोटे. हां, त्याच्यानंतर दुसरे होते मेघश्याम सदाफुले. या दोघांना रांगोळीतलं ओ की ठो कळत नाही. पण ते आमच्या कॉलनीचे परीक्षक दिलंय कोणीतरी त्यांना. ठीक आहे, त्यांचं मी म्हणत नाही. माझा आता अंदाज आलाय, ते झब्बा लेंगा घालून होते बघ, गुलसर झब्बा आणि पांढरा लेंगा आणि किंचित लाजवट. हा बरोबर, ते चारुहास मनस्थळी त्यानेच माझं नाक टाकलं. त्यांनी काय केलं माहितीये का? ही कुणी काय ना, ही त्या मनस्थळ्यांची बायकोची बहीण. मेवणीला खुश केलं. मग निलमला कशाला देणार? मेवणी आधी जवळची, निलम काय कधी भेटेल नाही, तिला काय कळतंय? हा डाव आहे बरोबर. ठीक आहे, जाऊ दे. तुला सांगू, बक्षीस म्हणजे काय असतं? एक प्रशस्तीपत्रक आणि एक स्मृतिचिन्ह. काय देणार आहे? माझ्याकडे ठीक गाणी पडलेली आहे बक्षीस. आता इथून पुढे भीष्म प्रतिज्ञाने निलम प्रतिज्ञा, कॉलनीच्या रांगोळीच्या स्पर्धेत भाग घेणार नाही. ए तू जाग, तुझं उत्तेजनार्थ आहे. मी आता नाही. अगं माझं वय पण झालं आणि रांगोळी काढत होते ना, पाठ पण दुखते. तू जा. हा जा. मला आवडलं असतं तुझं बक्षीस बघायला, पण आणि आता घरात पण सगळा रांदावाडा आहे, तुला माहितीच आहे. शेजारीच तू. चल. धन्यवाद. जरा एक मिनिट निलमताई, कोणी मोर काढला बरोबर ना? यांचं आपल्या रांगोळीपेक्षा त्या शेजारच्या रांगोळीवरती लक्ष होतं आणि चुकून यांनी मोराला 4 पाय काढले. तरी सुद्धा आयोजक पंचक यांनी सहभागाबद्दल त्यांना बक्षीस देण्याचं मला सांगितलेलं आहे. निलमताई, नीलम प्रतिज्ञेबद्दल चंद्रकांत घाटे यांच्याकडनं पुढचं बक्षीस. आता कला आजीच्या अंगामध्ये एवढी भिनलेली असेल आणि मग त्याची योग्य फोडणी घालून घालून जर सकाळ दुपार संध्याकाळ नातवांना जर खाऊ मिळत असेल तर ते नातू किती कलाकार असतील नक्की बघायचं आपल्याला. श्रीकर आणि आरव या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी येत आहेत. राम राम म्हणजे काय? नुसतं पडून असतात ते आराम, जे कृतज्ञ असतात ते हराम. आयुष्याने शेवटी हे राम, जे प्रिय असतात ते सखाराम, जे अध्यात्माची आठवण करून देतात ते तुकाराम, आणि जे रोज आपल्याला सकाळी उठवतात ते अलाराम. हे सगळंच तुम्हाला माहिती आहे, पण आम्ही आज तुम्हाला वेगळंच सांगतोय की राम नाम म्हणजे आपल्या जीवनातली
थोडी थोडी. ही चटणी कशी करायची सांगतो हा. द्वैताचा तो कठीण नारळ फोडून काढावा. द्वैताचा तो कठीण नारळ फोडून काढावा. अद्वैताचा शुद्ध मगज तो खोबनिया घ्यावा. अद्वैताचा शुद्ध मगज तो खोबनिया घ्यावा. प्रफुल्लतेची कोथिंबीर ती घालून या थोडी. प्रफुल्लतेची कोथिंबीर ती घालून या थोडी. तिच्या वाचली डाळ भाजी तुम्हा कशी गोडी. तिच्या वाचली डाळ भाजी तुम्हा कशी गोडी. राम नाम ही रुचकर चटणी घ्या थोडी थोडी. राम नाम ही रुचकर चटणी घ्या थोडी थोडी. श्रद्धेच्या या पाटावरती वाटून या सारी. श्रद्धेच्या या पाट्यावरती वाटून या सारी. पाटा म्हणजे पाटावर म्हणता. जन्म मरण या वरवंट्याची नको पुन्हा फेरी. जन्म मरण या वरवंट्याची नको पुन्हा फेरी. सद्भक्तीच्या चमच्याने ही वाढून या थोडी. सद्भक्तीच्या चमच्याने ही वाढून या थोडी. तिच्या वाचूनी डाळ भाजीची तुम्हा कशी गोडी. तिच्या वाचूनी डाळ भाजीची तुम्हा कशी गोडी. राम नाम ही रुचकर चटणी घ्या थोडी थोडी. राम नाम ही रुचकर चटणी घ्या थोडी थोडी. तिच्या वाचूनी डाळ भाजीची तुम्हा कशी गोडी. तिच्या वाचूनी डाळ भाजीची तुम्हा कशी गोडी. धन्यवाद. हे रिदमसाठी जास्त ओळखलं जातं आणि तुमच्या पायाचे ठोके, हृदयाचे ठोके आणि पाय नकळत हलतील अशी आम्हा सर्वांना नक्कीच खात्री आहे. निधी आणि कस्तुरी. थोडं निवडणुका म्हटलं थोडंसं टेन्शन घ्यायची गरज आहे किंवा वेगळ्या प्रकारे थोडंसं रिॲक्ट व्हायचं. पण कोणत्याही पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात अशी कविता नाही आहे. सध्याची काही निवडणुकीत वातावरण असतं त्याच्यावर केलेली कविता. राजकारणावर बोलू नका काही. राजकारणावर बोलू नका काही. पैशानी शिवली तोंडे सारी. निवडणुकीची ही पद्धत न्यारी. पुढची पिढी मग बसेलच घरी. 5 वर्षांनी येतात ते दारी. आश्वासनांची खैरात भारी. किती होतात ती खरी. जनता ओळखते ती सारी. निवडणूक झाले आता धंदा. जनतेला घालतात रोज गंडा. आपसात तुम्ही कितीही भांडा. लोकांचा होतोय त्यात वांदा. हे थोडं थांबवा जरा. विकासाची कास धरा. श्रेयवाद बाजूला सारा. समृद्धीचा सुटू दे वारा. समृद्धीचा सुटू दे वारा. लोकशाही जर जगायला हवी. मतदान सक्ती करायला हवी. लोकशाही जर जगायला हवी. मतदान सक्ती करायला हवी. नुसतीच बोटाला नको शाही. शिवशाही यायलाच हवी. शिवशाही यायलाच हवी. शिवशाही यायलाच हवी.
अनुकरणाला डिस्टर्बन्स होतो. आपण चहा आणि अल्पोपहाराचा आस्वाद घेऊया, परंतु वडा खाताना तोंडाचा आवाज न करता.
दामोदर सावरकर. खरं तर भारतरत्न ही उपाधी स्वातंत्र्यवीरांनाच अधिक शोभून दिसते. अहो, जे आपल्यासाठी अमूल्य आहे त्यांना भारतरत्न ही पदवी द्यायला सरकार कशाला? नारायण राजहंस यांना बालगंधर्व ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली आणि समाजाने ती स्वीकारली. लता दिदींना गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी ही पदवीही आपणच बहाल केली. स्वातंत्र्यवीर हे नामविशेषही लोकांनीच दिलं आणि ते रूढ झालं. तसंच आपल्या या रत्नाला आपणच भारतरत्न या उपाधीनं गौरवूया. भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावातल्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. दामोदर सावरकरांचे देशभक्त मुलगे या मुलांमुळे, सुनांमुळे या आडनावालाही एक भारदस्तपणा आला, अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. आणि जेवढ्या वेळा आपण हे नाव उच्चारू तेवढ्या वेळेला आपल्यालाही पुण्य मिळालं. या स्वातंत्र्याच्या इतिहासात खरं तर या संपूर्ण कुटुंबाचंच नाव हे सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाणं अपेक्षित होतं. पण जिथे एकाच घराण्याची सत्ता होती तिथं बाकीच्यांचं काय? अहिंसेच्या जीव घेण्या दिखाव्याने अनेक क्रांतिकारकांचा बळी गेला. इथे सावरकरांच्याच काही ओळी आठवतात. कितीतरी सुलहित सहज किती तार न बहुताडी, ताडीशी तनु बीन कुठे, शिथिल तरी गीत कुठे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. याच अहिंसेच्या अतिरेकी यज्ञात अनेक हिंदू अक्षरशः होरपळले गेले. सावरकरांचा स्वतःवरचा प्रचंड संयम, प्रखर देशभक्ती, जे ठरवलंय ते साध्य करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेले परिश्रम, जातीपातींच्या पलीकडचा विज्ञाननिष्ठ नेता, अत्यंत उपेक्षा वाट्याला येऊनही आपलं कार्य अविरत सुरूच ठेवणारे भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. खरं तर सावरकरांचा मूळचा पिंड हा कवीचाच, म्हणजे राष्ट्रकवी. अनेक देशभक्तीपर गीतं, आरती, पोवाडे, ग्रंथ, ओव्या, संन्यस्त खड्ग आणि रणदुंदुभीसारखी संगीत नाटकं असतील. अहो, इतकंच काय तर लावणी सुद्धा सावरकरांनी लिहिली आहे. पण सगळीकडे फक्त आणि फक्त भारत माता. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या वंदनाने करूया. ऐकूया जयोस्तुते. हॅलो माईक जरा खाली. हॅलो हॅलो देशी महात्मंगलीं शिवास्वदेषु स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे
सावरकरांना पहिल्यापासूनच लेखनाची काव्याची आवड. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी माझी मातृभूमी या विषयावरचा लिहिलेला निबंध हा केवळ अप्रतिम. एका शब्दाला किती प्रतिशब्द. मराठी भाषेला प्रतिशब्दांची देणगी ही सावरकरांचीच. तर ऐकूया या निबंधातील काही भाग. ह्या भरतखंडाला स्वदेश म्हणण्याचं भाग्य कोणाच्या ललाटाला अलंकृत करण्यासाठी राखून ठेवलेलं आहे. ह्या भरतभूमीला मातृस्थानी म्हणून तिला हे मातर, हे आई असे म्हणून कोणाच्या जिव्हांनाही धन्यता लाभली आहे. ती धन्यता आमच्या जीवांना लाभली. या पवित्र आर्य भूमातेची तुलना कोण करू शकणार आहे. अहो, रामायण इतके सकस दुसरे कोणतेही काव्य या जगात नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीचा पुत्रोत्तम. महाकवी कालिदास आणि त्याचे ते शाकुंतल हे याच भूमीचं. अहो, आमच्या कवितेत लक्ष्मी आहे, पण इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे. हे आर्य वसुंधरे, तू सुजल सुवर्णा सुरला आहेस, तुला आमचे वंदन असो. हे ऋतुमती, ती सुभग आहेस, हे वसुमती, तुला आमचे त्रिवार वंदन असो. हे विविध विहंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे पुराणदेवी पुरंध्री, हे शास्त्रज्ञे, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे वीर्यमयी, तुला आमचे अनंत वेळा लोटांगण असो. हे स्वातंत्र्य तिलक भूषिते वंदे मातरम. स्वातंत्र्यवीरांना जेव्हा अंदमानची शिक्षा झाली त्यावेळी अंदमानला पोचताच क्षणीच त्यांना झालेल्या शिक्षेपेक्षा इथं भारताचा आरमार केंद्र उभं राहू शकेल, कारण याचा 3/4 भूभाग हा पाण्याने वेढलेला आहे. याकडे अधिक लक्ष दिलं. कधी काळी महाकाव्य लिहायची इच्छा असलेल्या सावरकरांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेचा उपयोग या लिखाणासाठी केला. तिथं अपरिमित कष्ट तर होतेच, पण या कलेच्या आधाराने त्यांनी तेही सहन केलं. ते रोज 10 ते 20 कविता रचून त्या पाठ करत, परत नवीन करून, जुन्याची आवृत्ती करून परत नवीन पाठ करायच्या. कमला हे काव्य अंदमानातच. येथूनच त्याने आपल्या बहिणीला ओवी रूपानं अनेक पत्र पाठवली. जयासी तुवा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले. श्री बहिणी वत्सले, बंधू तुझा तो तुझनी. अंतराळातूनच त्यांनी आपल्या बायकोलाही काही पत्र लिहिली. ऐकूया त्यातील एक पत्र. जर कधी सर्व मान्य संसाराचा मोह होऊ लागलाच तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढविणे व 4 काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असा संसार चिमणी कावळे सर्वच करतात. आपली 4 चूलमुळकी आपणच फोडून टाकली
पण त्यामुळे पुढे मागे कदाचित हजारो जणांच्या घरी खचित सोन्याचा धूर निघेल असा विवेक करून संकटास तोंड द्या. धैर्याने राहण्याचा प्रयत्न करा. आपण एकमेकास एकमेक आहोत. स्वतःच जपले म्हणजे आम्हास सर्व काही मिळेल. या हळव्या पत्रांसोबतच त्यांनी रचलेल्या पोवाड्यांमधून त्यांची कणखर बाजूही दिसून येते. कॉलेज जीवनात त्यांनी बाजीप्रभूंवर पोवाडा रचला होता. पावनखिंड लढताना बाजीप्रभूंवर अनेक वार झाले, पण शिवबाच्या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही हा त्यांचा पण. पण त्यावर त्यांचा सहाय्यक म्हणतोय, थांबा बाजी जखम तरीही पुरी बांधू द्या थांबा. थांबा बाजी जखम तरीही पुरी बांधू द्या थांबा. हर हर रडीचा ऐकून वीरा उसळू नका थांबा. त्यावर बाजीप्रभू उत्तरतायत, जखम जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा. जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा. रिपू रक्ता मी पितो घटघटा सोडा मजला सोडा. खरी जखम भू आईस माझ्या थोडी हंबरडा. खरी जखम भू आईस माझ्या थोडी हंबरडा. ओढून आईची आतडी बांधू द्या पट्टी तिला सोडा. होईल तोफ शिवबाची क्षणी दो क्षणी. होईल तोफ शिवबाची क्षणी दो क्षणी. खिंड लढवाची फेडा या ऋणा. या भूचे अजी उष्ण बिंदू रक्ताचे द्या मुद्दल मोजून साचे. तिला आज स्वातंत्र्य देऊनी फेडा कर्जाला. चला बांधू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला.
माळ गुंफिताना ती संन्यस्त खडक या संगीत नाटकाने अतिरेकी अहिंसा राष्ट्राला कशी घातक आहे हे या नाटकातून दर्शवलं. प्रेम, दया, क्षमा, शांती या 4 आर्य सत्यांवर आधारित नाटक. पण कशाचाही अतिरेक हा वाईटच, मग ती हिंसा असो वा अहिंसा. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी या नाटकाला संगीत दिलं होतं. या नाटकातील प्रमुख पात्रांपैकी शाक्य घराण्याचे सेनापती वल्लभसिंह आणि त्यांची पत्नी सुलोचना यातील हे काही संवाद आहेत. त्या सुलोचनेच्या तोंडी सावरकरांनी जी वाक्य दिलेली आहेत बोलायला, त्यातून स्त्रीबद्दलचा त्यांचा आदर दर्शवतो. स्त्रिया या रानटी पुरुषांच्या, रानटी हत्तींच्या पायातल्या त्यांना माणसाळवणाऱ्या बेड्या आहेत. आम्ही आहोत म्हणून पुरुषांचे पाय धर्ममार्गावर आहेत, नाहीतर बेछूट उधळ केले असते. ऐकूया यातीलच एक पद, मर्मबंधातली ठेव.
उत्साहाने ही नायिका तळमळते. मोहिमेवर जाण्याआधी जेव्हा वल्लभसिंह तिला भेटायला येतो तेव्हा ती त्याच्यावर रुसते, त्याच्याशी नीट बोलत नाही. त्यामुळे हे जे पुढचं पद आहे हे विरहिणी आहे. रती रंग रंगे घान रंगवी तरंगा. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाली. खरं तर हे पद दुसऱ्या अंकात येतं, मिश्र भैरवीमध्ये आहे. पण संगीतात किंवा नाटकात अपवाद हे असतात. या पदांमध्ये आरती व्यर्थ झाल्या म्हणजे उत्कट इच्छा या अर्थी आरती हा शब्द वापरलेला आहे. यातील नायिकेला असं वाटतंय की युगानुयुगे भेटीचा क्षण जवळ आला आणि तो मी रुसव्या फुगव्यात व्यर्थ घालवला. ऐकूया शतजन्म शोधिताना. शोधिताना
व्याख्यान ही भारतभूमीसाठी. सावरकरांना उभ्या हयातीतही अवहेलना आणि मरणानंतरही अवहेलना. सावरकर हे जाणून होते की आपण अंदमानातच खितपत पडलो तर देशसेवेचं, भारत मातेला स्वतंत्र करण्याचं आपलं कार्य अर्धवट राहील. म्हणून इथे त्यांनी गनिमी काव्याचा उपयोग केला. त्यांनी सरकारला पत्र लिहिलं, मी राजकारणातून बाजूला होईल, मी समाजकारण करेन, मी या गोष्टी करणार नाही. पण याच गनिमी काव्याचा काही राजकारणी लोकांनी माफीनामा असा उल्लेख केला. अशीच वेळ शिवाजी महाराजांवरही आली होती, पण त्यांचा माफीनामा हा गनिमी कावा ठरला. एकाचा माफीनामा हा गनिमी कावा म्हणून गौरवला जातो, पण सावरकरांच्या गनिमी काव्याला मात्र माफीनामा म्हणून मिळवलं गेलं. विज्ञानाची कास धरणारा नेता, आजचे राजकारणी त्यांच्या गोमातेच्या विधानाचा मात्र आपल्या फायद्यासाठी वापर करतात. एखादा महामूर्ख आंधळलेलं पोर त्यांच्या पत्राचा माफीनामा म्हणून उल्लेख करतं, तेव्हा या राजकारण्यांचीच कीव येते. ज्यांचं उभं आयुष्य स्त्रियांच्या खांद्याचा आधार घेत सत्याचे प्रयोग करण्यात गेलं, त्यांना काय कळणार या भारतरत्नाची, स्वातंत्र्यवीरांची तळमळ. आपल्या भूमातेला दास्यातून मुक्त करायची तळमळ. स्वातंत्र्याच्या यज्ञात ज्यांचं अख्खं कुटुंब होरपळलं, पण तरीही त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही, त्यांचं दुःख यांना काय कळणार. समुद्र किनाऱ्यावर उभं राहून सावरकर ढसाढसा रडत होते. निरंजन पालानी हे जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं, कारण सावरकरांच्या कुटुंबाची वाताहत होत असताना देखील सावरकर शांत होते. पण आज असे काय रडतात म्हणून ते त्यांच्या जवळ गेले. त्यावेळी त्यांच्या मुखातून ने मजसी ने परत मातृभूमीला हे काव्य बाहेर पडत होतं. निरंजन पालांनी आपल्या डायरीत ते झरझरा उतरवून घेतलं. निरंजन पालांमुळे हे अजरामर काव्य आज आपल्यापर्यंत पोहोचलं. या काव्यात त्यांनी एकीकडे सागराला खलनायक ठरवलं, कारण त्यांना वाटतंय माझ्या आईला वचन देऊनही तू मला परत नेत नाहीयेस. माझ्या ज्ञानाचा उपयोग मला माझ्या देशासाठी करता येत नाहीये. त्यावेळी ते या सागराला सांगताय, ह्याच भारत मातेचा सुपुत्र अगस्ती तुला आठवतोय ना, ज्याने एका पळीमध्ये तुला पिऊन टाकलं होतं. तू या आंग्ल देशाला घाबरून मला परत नेत नाहीस. आता जर मात्र तू माझं ऐकलं नाहीस, आपलं वचन मोडलंस, तर माझी भारत माता परत एकदा तुझी तक्रार त्या अगस्तीकडे करेल. त्याआधी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळ.